विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे 6 ते 7 तास शिल्लक असताना नाशिकच्या पाथर्डी परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये साधारण 2 कोटी रुपयांची रक्कम आढळून आली। निवडणूक भरारी पथकानं सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास ही कारवाई केली। यावेळी कारवाईच्या ठिकाणी असलेले माजी नगरसेवक वेळीच गायब झाले। तर या प्रकरणाची चौकशी तब्बल 3 ते 4 तास सुरू होती। काय प्रकार आहे तो ऐकूयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडूनच। त्याचं त्यांनी बिझनेससाठी आणलेले असं कारण दिलेलं आहे, पण त्याची डिटेल इन्क्वायरी अजून झालेली नाही। पण मॅडम अशी माहिती मिळाली आहे की सत्ताधारी पक्षाचे नाशिकचे प्रभारी होते त्यांच्याकडेच ही रक्कम मिळाली? नाही, अशी काही माहिती आमच्याकडे नाही। ह्या व्यक्ती ठाण्याचे आहेत, त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो ठाण्याचा आहे आणि त्यांनी बिझनेससाठी ती जी आहे ती कॅरी केली असं तेवढं सांगितलेलं आहे। ते कुठल्या पक्षाचे नाही, त्यांनी काहीच सांगितलेलं नाही कोणत्या पक्षाचे आहेत किंवा काय असं काहीच नाही। त्याबाबत पोलिसात काही गुन्हा वगैरे दाखल? नाही, गुन्हा नाही, आधी रक्कम जप्त केलेली आहे, त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर होईल। मग एवढी मोठी अमाउंट त्यांनी कशासाठी आणली होती नाशिक? त्यांनी फक्त बिझनेस असं सांगितलेलं आहे, त्याची डिटेल इन्क्वायरी होणं बाकी आहे, बाकी हे नाही सांगितलेलं। मी सुनीता कुमावत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 125। नाशिकमध्ये सापडलेले हे पैसे कुठल्या पक्षाचे आणि आता कसले आहेत यावर चर्चा सुरू होती। अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाला असून पुढील चौकशी देखील सुरू आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो।